अकोल्यामध्ये घरगुती सिलेंडरमधून कमर्शियल सिलेंडरमध्ये अवैध गॅस भरण्याचा व्हिडिओ समोर आला। पैशांच्या बचतीसाठी भरवस्तीत सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून हा जीवघेणा प्रकार सुरू होता। लोखंडी नळीद्वारे चालणाऱ्या या रिफिलिंगमुळे परिसरात मोठ्या स्फोटाची भीती व्यक्त होतीये। व्यावसायिक एलपीजी सिलेंडर्सच्या दरामध्ये 993 रुपयांची मोठी वाढ झालेली आहे। यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थ जे आहेत ते 10 ते 15% महागण्याची शक्यता आहे। वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिकही संकटात आलेले आहेत। सरकारनं ही वाढ तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी आता हॉटेल संघटनांनी केलेली आहे। व्यावसायिक गॅस नंतर आता पेट्रोल, डिझेल आणि घरगुती सिलेंडर्स महागण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाचे दर $120च्या पार गेल्यामुळे पेट्रोल 4 ते 5 रुपयांनी तर गॅस सिलेंडर 50 रुपयांनी वाढू शकतो। आखाती युद्धाचा मोठा फटका बसत असून महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त होतीये। परभणी जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुन्हा तुटवडा निर्माण झाला। डेपोकडून नवीन पुरवठा होत नसल्याने अनेक पंप बंद असून पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक झळकलेत। या इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य वाहनधारकांचे प्रचंड हाल होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय।